दुसऱ्या तरुंगामध्ये पूर्वपक्षाच्या मतानं मोक्ष कर्मानेच प्राप्त होतो असं जे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे ते म्हणणं आपलं चालत आहे की नाही. पूर्वपक्ष म्हणतो की कर्माचे दोन प्रकार आहेत, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. करू नका म्हणून जे सांगितलं ते निषिद्ध कर्म आणि करा म्हणून जे सांगितलेलं आहे ते कोणतं विहित कर्म. निषिद्ध कर्म करायचंच नाही, त्याचा काय एवढा विचार केला नाही जास्त. म्हणजे करायचं आहे विहित कर्म, ते विहित कर्माचा विचार केला, त्याचे काही प्रकार केलेले नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त. तर नित्यकर्म म्हणजे दररोज जे करावं लागत असतं त्याला नित्यकर्म. काही निमित्तानं चंद्रग्रहण, सूर्यग्रहण वगैरे किंवा जन्मोत्सव वगैरे आणि मोठे मोठे संत महात्मे ज्ञानी पुरुष वगैरे आल्यानंतर त्यांचं जे आदर सत्कार मान सन्मान करायचा असतो याला म्हणतात, या सगळ्या कर्मांना नैमित्तिक कर्म. आणि काही विशिष्ट फलाच्या प्राप्तीकरता शास्त्राने जे सांगितलेलं कर्म असतं त्या कर्माला काय म्हणतात काम्य. आणि आपल्याकडून दोष घडले त्या दोषाच्या निवृत्तीसाठी जे शास्त्राने सांगितलेलं कर्म असतं त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. त्या प्रायश्चित्तामध्ये दोन प्रकार आहेत, साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त. सगळा विचार आपला झालेला आहे. आता हे झालं करण्याचं कर्म. आता जे काही भोगात्मक कर्म असतं ते भोगात्मक कर्माचे प्रकार सांगितले तीन: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान. अनादिकालापासून आपले अनंत माणसाचे जन्म झालेले, त्यांच्या माणसाच्या जन्मामध्ये अनेक प्रकारचं आपण कर्म करून ठेवलेलं आहे. एका मनुष्य जन्मामध्ये करोडो जन्म घेण्याचं सामर्थ्य असतं, इतकं कर्म केलं जातं मनुष्याकडून. असं कर्म करून आपण खूप ठेवलेलं आहे. असं साठलेलं जे कर्म असतं त्याला म्हणतात संचित कर्म. त्या संचितातून आपल्याला फल देण्यासाठी जेवढं आलेलं असतं, ज्या कर्मामुळे आपल्याला आता वर्तमान शरीर प्राप्त झालेलं असतं हे का नाही, असं जे कर्म असतं त्याला काय म्हणतात प्रारब्ध. आणि आता हल्लीच्या शरीरामध्ये मानव शरीर प्राप्त झाल्यानंतर आपण या शरीरात जे कर्म करतो वर्तमान जे आपल्याकडून चालू असतं या शरीरात त्या कर्माला काय म्हणतात क्रियमान. असे कर्माचे तीन प्रकार सांगितले. आता पूर्वीच्या संचितातलं कर्म कसं नष्ट करायचं, प्रारब्धातलं कर्म कसं नष्ट करायचं आणि क्रियमान कर्म कसं नष्ट करायचं हा विचार चालू आहे की नाही. तर संचितामध्ये जे कर्म आहे नित्यनैमित्तिक कर्म तर नाहीच आहे. तर नित्यनैमित्तिक कर्मापासून पाप मागं मनुष्य जन्मामध्ये जे नित्यनैमित्तिक कर्म केलेलं असेल ते संचितात येतच नाही, कारण त्याच्यापासून काही पुण्य होत नाही, पाप होत नाही. होतं का काहीच होत नाही लक्षामध्ये, म्हणून ते काही संचितात आलेलं असतं. बरं, जे असंचितात आलं ते कोणतं आता मग काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म आहे की नाही. मग आता संचितातलं जे काम्य कर्म आहे त्या काम्य कर्माचा आपण जर जे काम्य कर्म असेल त्याच्या फलाची इच्छेचा अभाव झाला की फलाच्या इच्छेचा अभाव झाला की त्या फलाचा काय होऊन जातो अभाव होऊन जातो, ते फल प्राप्त होत नाही असं या पूर्वपक्षाचं म्हणणं आहे, म्हणजे कर्मकांडाचं म्हणणं आहे. या लक्षामध्ये आता राहिलं निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माचं फल असतं नरकाची प्राप्ती, अधोगती. लक्षामध्ये ते फल ते देणार आहे ते संचितातलं कर्म. मग त्या संचितातल्या अज्ञात पातकांच्या नाशासाठी मनुष्याने प्रायश्चित्त कर्म करावं. कोणतं करावं? प्रायश्चित्त कर्म करावं, साधारण प्रायश्चित्त करावं. म्हणजेच ईश्वराचं नाम उच्चार करावा, गंगेचं स्नान करावं. ह्या लक्षामध्ये. आणि वर्तमान काम्य कर्म करूच नाही, नित्यनिमित्त कर्म करत राहावं. नित्यनिमित्त कर्म केलं म्हणजे त्याच्यापासून पाप पुण्य उत्पन्न होणार नाही. आणि काम्य कर्म करूच नाही. काम्य कर्म नाही केलं म्हणजे आपल्याला लोकांना जाण्याची काही गरज पडणार नाही. आणि निषिद्ध कर्म नाही केलं म्हणजे नरक लोकांना जावं लागणार नाही. कर्माचा अभाव होऊन जाईल आणि आपलं काय होईल मोक्ष. लक्षामध्ये जे काही संचितामध्ये आहे दोष झालेले ते साधारण प्रायश्चित्ताने काय होऊन जाते नष्ट होऊन जाते. मग आता झालं समजा संचितातलं सगळं कर्म असं नष्ट होऊन जाईल. मग आता प्रारब्धात आहे कर्म आलेलं भोगायला, मग ते त्याचं काय होईल नाही, ते भोगणं संपवावं लागेल. प्रारब्धातलं कर्म कोणी असलं तर त्याला काय करावं लागतं ते भोगावंच लागतं.
जेवढ्या जन्माचं कर्म आहे तेवढे जन्म घ्यावेच लागते, तेवढं सुख दुःख भोगावंच लागेल. ते भोगल्याशिवाय भोग दिल्याशिवाय ते कर्म संपत नाही. दुसरा कोणताच उपाय नाही, कोणत्याच उपायाने ते कर्म नष्ट होत नाही. संचितातलं कर्म आपण नष्ट करू शकतो, प्रारब्ध जे भोगायला आले ते मात्र ते नष्ट करता येत नाही. ते भोगूनच नष्ट करावं लागतं. कशाने? भोगूनच. इथपर्यंत आपलं आलेलं आहे की नाही? हां, आता वर्तमान स्थितीमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी आपण काय कर्म करायचं हा विचार चालू. क्रियमाण म्हणजे 44 पान आले ना. क्रियमाण कर्म म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केलं जाणारं कर्म. आता या शरीरामध्ये जे कर्म केलं जातं त्याला क्रियमाण कर्म. मग आता आपण या शरीरात कोणतं कर्म करत राहायचं, ते कसं करावं एवढं सांगायचं आहे. मुमुक्षुनं नित्य व नैमित्तिक कर्म करावं. ग्रंथकार काय सांगतात? म्हणजे ते पूर्वपक्षी बोलतात. मुमुक्षुने कोणतं कर्म करत राहावं? नित्य नैमित्तिक कर्म करत राहावं. का कर्म करत राहावं? त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. कळलं का? नित्य नैमित्तिक कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होत नाही. मग करायचं कशासाठी पुण्य उत्पन्न होत नाही? तर फक्त जर न केलं तर जे पाप होणार होतं ते केलं तर काय होत नाही? पाप होत नाही. म्हणजे दोषाचा प्रतिबंध होतो एवढंच. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. लक्षामध्ये काहीच उत्पन्न होत, पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही. मग काम्य व निषिद्ध कर्म करू नयेत. मुमुक्षुनी काम्य कर्मही करायचं नाही आणि निषिद्ध कर्मही करायचं नाही. काम्य कर्म जर केलं नाही तर मग पुण्य उत्पन्न होणार नाही. काम्य कर्म केले काय होत असते? पुण्य उत्पन्न होत असते, मग त्याला ते फळ प्राप्त होत असते. म्हणून काम्य कर्म केलं नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. निषिद्ध कर्म केलं नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. आलं? कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीनं निषिद्ध कर्म जर घडलं, ऐका, प्रमादे करून म्हणजे चुकीनं, नजर चुकीनं जरी आपल्याकडून निषिद्ध कर्म घडलं तर मग आपल्याला माहिती असतं मग की हे कर्म आपल्याकडून घडलं, हे चुकीचं कर्म घडलं, निषिद्ध कर्म घडलं. मग आता हे निषिद्ध कर्म घडलं तर मग त्याच्या निवृत्तीसाठी मग शास्त्राने जे प्रायश्चित्त सांगितलं आहे ते प्रायश्चित्त कर्म करावं. असाधारण प्रायश्चित्त कर्म, असाधारण प्रायश्चित्त करावं. आणि संचितात जे अज्ञात पातक असतात त्या अज्ञात पातकांच्या नाशाकरता ईश्वर नामोच्चारणाने साधारण प्रायश्चित्त करावं. संचितातील काम्यकर्माचा फलेच्छा भावना नाश झालेला असतो. ऐका, आता संचितात जे काम्यकर्म असतं त्या काम्यकर्माचा सुद्धा नाश झालेलाच असतो. का? कारण मुमुक्षूला आता काय कुठल्या फलाची इच्छा राहिली आणि इच्छेचा अभाव झाला. इच्छेचा अभाव झाल्यामुळं त्या कर्माचा विरोध काय झाला? काम्यकर्माचा अभाव झाला. संचितातील काम्यकर्माचा फलेच्छा अभावानेच नाश झालेलाच आहे. अशा रीतीनं पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्ष मुक्त होईल. मग अशा रीतीनं काय होईल? त्या मुमुक्षूला पापही होणार नाही, पुण्य होणार नाही. पाप उत्पत्तीचा आणि पुण्य उत्पत्तीचा काय होऊन जाईल? प्रतिबंध होऊन जाईल. आणि असा प्रतिबंध झाला म्हणजे तो मुमुक्ष काय होईल? मुक्त होईल. कारण त्याला आता पुन्हा जन्म गेला कर्मच राहणार नाही ना, नाही का? गावाला जेवढं बघून पुन्हा जन्म गेला त्याला कर्म राहणार नाही, शिल्लक मुक्त होईल. असं एक. किंवा दुसरा, आता किंवा म्हणजे दुसरा विकल्प असंही मानावं. असं म्हणजे कसं मानावं? मुमुक्षुनं फक्त नित्य नैमित्तिक कर्मच करावं. आहे का? मुमुक्षुने कोणतं कर्म करायचं? नित्य नैमित्तिक कर्म करावं. प्रायश्चित्त त्यानं करूच नाही, त्याला प्रायश्चित्त करायची गरजच नाही, असं एक मत आहे तुमचं. लक्षामध्ये अगोदर काय सांगितलं? नित्य निमित्त कर्म करावं, दोष घडल्याचं प्रायश्चित्त कर्म करावं. संचितातल्या पापाच्या निवृत्तीसाठी साधारण प्रायश्चित्त करावं. आणि वर्तमान काळामध्ये तुमच्याकडून जर झालं निषिद्ध कर्म तर त्याच्यासाठी असाधारण प्रायश्चित्त करावं. पण आता काय म्हणतात? नाही, मुमुक्षुने फक्त नित्य निमित्त कर्म करायचं, त्यानं प्रायश्चित्त करायचंच नाही.
का प्रायश्चित्त करायचं नाही? कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानानं जसा नाश अंगीकारलेला आहे. वेदांत मतामध्ये असं आहे, तर बघा वेदांताचं मत असं आहे, एकदा ज्ञान झालं की त्याची संचितातली सगळी पाप, सगळं कर्म, त्याचं पुण्य असो पाप असो सगळं जळून जातं. संचितात त्याच्या कर्मच राहत असं वेदांताचं मत. काय मत आहे? त्याला एकदा ज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला, ब्रह्मज्ञान झालं की त्याच्या संचितात जेवढी कर्म होती, किती असू दे, किती जन्माचं असू दे, अनादिकालापासून तेवढं साठलेलं कर्म ते सगळं जळून राख होतं. म्हणजे ते जळून जातं सगळं. यथाय धावची समित अग्नी भस्मसात करुते योजना ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते तथा, अशी स्थिती होऊन जाते. मग जसं वेदांत मतामध्ये ज्ञान झालं की ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानामुळं संचितातली जशी सगळी कर्म जळून जातात, तसं आमच्या मतामध्ये पूर्वपक्षी म्हणतो एकदा मुमुक्षी नित्यनिमित्ती कर्म करायला लागला, त्याचं नित्यनिमित्ती कर्माचं अनुष्ठान सुरू झालं की त्याच्या संचितातली सगळी कर्म जळून नष्ट होतं. तुम्ही कसं म्हणता वेदांत? ज्ञान झाल्यावर सगळी कर्म जळून जातं म्हणून नष्ट होतात म्हणून. तसं आमचा नित्यनिमित्ती कर्म करायला लागला साधक की नित्यनिमित्ती कर्म करणाऱ्याच्या संचितातली सगळी कर्म काय होऊन जातात? नष्ट होतात. वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानात जसा नाश अंगीकारला आहे, त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मनुष्याच्या संचित कर्माचा नाश होतो असं आम्ही म्हणतो, असं तो पूर्वपक्षी बोलतो. किंवा अशी कल्पना करावी, अजून एक दुसरा विकल्प त्यांनी मांडला, किंवा असं म्हणा तुम्ही अशी कल्पना करा. काय कल्पना करा? की संचितातील काम्य व निषिद्ध कर्म आणखी एक जन्म मुमुक्षुला देतात. ऐका, संचितात किती कर्म असते? संचितात जे कर्म असते ते दोन प्रकारचे असते, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. मग संचितातलं काम्य कर्म म्हणजे पूर्वजन्मात केलेलं, आणि निषिद्ध कर्म हे सगळं कर्म काय करतं? नित्यनिमित्ती कर्म करणारा जो मुमुक्षु आहे त्याला आणखी एक जन्म देतं. आणखी काय करतं? जन्म देतं. आणि ते आणखी एक जन्मामध्ये त्याला एकाच जन्मात सगळ्या कर्माचा भोग होतो. किती असू दे, हजार नाही करोडो जन्माचं जरी ते कर्म असलं तरी ते सगळं कर्म त्याला एक जन्म देतं, आणि ते एका जन्मामध्ये त्याला सगळ्या कर्माचा काय होतो? भोग. एकाच जन्मात सगळ्या कर्माचा एकाच वेळी त्याला अनेक शरीर प्राप्त होतात. योगी पुरुषाला जसं योग्यांच्या मतामध्ये त्यांनी असं मानलंय की योग्यांच्या मतामध्ये की योगी पुरुषाला एकाच वेळेला अनेक शरीर प्राप्त होतात. आपल्याला एकच शरीर असतं. किती असतं शरीर आपल्याला? पण योगी पुरुषाला योगाच्या सामर्थ्यानं त्याला एक मुक्त लवकर व्हायचं असेल आणि कर्म असेल तर तो एकदाच अनेक शरीर घेतो आणि सगळा भोग त्याला त्या शरीरात होऊन जातो आणि लगेच मुक्त. मग हे योगी पुरुषाचं जसं आहे तसं हे काय म्हणतात की आमच्या मतामध्ये सुद्धा त्याला अनेक एक जन्म प्राप्त होतो, एकदाच सगळे अनेक शरीर प्राप्त होतात आणि सगळा भोग संचित जातात एकदाच होऊन जातो. पुण्याचा असं नाही पाहतो. बघा, अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्म आणखी एक जन्म मुमुक्षुला देतात. अथवा योग मतामध्ये योगी पुरुषाला एकाच काळी सर्व संचित कर्मापासून जसे अनंत शरीर प्राप्त होऊन त्या कर्माचा काय होतो? फलभोग. तसंच मुमुक्षुला उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरामध्ये सर्व कर्माचा काय होऊन जातो? फलभोग. अशा प्रकारचा होऊन जातो. एक जन्म भेटतो, एक शरीर त्याला प्राप्त होतं, त्या एकाच शरीरामध्ये सगळ्या कर्माचं फलभोग त्याला होऊन जातो. अशा प्रकारचं या पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. अजून एक विकल्प म्हणणं, अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचं असतं. ऐका, आता मुमुक्षू नित्यनैमित्तिक कर्म करायला लागतात. आता नित्यकर्म करायचं म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्त उठायचं,
थंडी असते, काकडत आहे, गुळगुळ करतंय, मग त्याच्यात पुन्हा गंगेला स्नानाला जायचं. मग किती त्रास आहे का नाही, कष्ट होतं की नाही, दुःख होतं की नाही, एवढा सगळा त्रास सहन करायचा, देवाची पूजा करीत बसायचं, स्नान संध्या करायची, मग हे सगळं कष्टच आहे ना. मग पाय ऊन मस्त ऊन पडले उठतं आहे की नाही. लोक सकाळी जेवावं लागते, आंघोळ करून पुन्हा गार पाणीनं सहस्रनामा, मग हे किती कष्ट आहे, कष्ट. मग आता पूर्व पक्षी काय म्हणतो, मग एवढं जे कष्ट होत आहे, हे जे कष्ट दुःख होत आहे, हे दुःख म्हणजे काय आहे, संचितामध्ये जे निषिद्ध कर्म केलेलं असतं ते निषिद्ध कर्माचं फल आहे. पुन्हा त्याला त्या मुमुक्षूला या निषिद्ध कर्माच्या फलभोगासाठी काय पुन्हा वेगळा जन्म घ्यावा लागत नाही. नित्यनिमित्ती कर्म करत असताना जे क्लेश होतात, ते क्लेश म्हणजे संचितातल्या निषिद्ध कर्माचं फल आहे. समजते का? पुन्हा त्या निषिद्ध कर्मासाठी वेगळं काय नसतं. पुन्हा बघा, नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करते वेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचं फल आहे. जन्मांतरीचे म्हणजे मागच्या जन्माचे अनेक जन्म झाले ना, त्या जन्माचे आपण संचित तयार करून ठेवलं, त्या संचितात जे निषिद्ध कर्म आहे ते निषिद्ध कर्माचं ते फल आहे, ते दुःख होत आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरता प्राप्त होत नाही. म्हणून निषिद्ध कर्म त्या नित्यनिमित्ती कर्माचे अनुष्ठान करताना ते संपून गेलं. त्याच्यामुळं संचित आता निषिद्ध कर्म राहिलेलंच नसतं. निषिद्ध कर्मामुळं त्या मोक्षाला दुसरा जन्म प्राप्त होत नाही. मग आता दुसरा जन्म जर त्याला प्राप्त झाला तर तो फक्त संचितातल्या काम्य कर्माच्या भोगासाठी होतो. कशासाठी? काम्य कर्माच्या भोगासाठी. आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये त्या जन्मात पुन्हा त्याला निषिद्ध कर्माचं फल थोडं पण नसतं, म्हणजे दुःख थोडं पण नसतं, नुसतं काम्य कर्माचंच फल असतं. आणि काम्य कर्माचं फल म्हणजे काही सुखच असतं, सुखाचाच भोग असतो फक्त त्या जन्मात. आता जे संचित काम्य आहे, संचित म्हणजे संचितातलं काम्य कर्म आहे, ते आणखी एक जन्म देतं किंवा एकाच काळामध्ये एक जन्म देतं अजून, किंवा एकाच काळामध्ये अनंत शरीर ते प्राप्त करून देतं त्या मुमुक्षूला. म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षूला दुःखाचा क्लेशही होत नाही, दुःखाचा लेशही नसतो, त्याला लेश नाही का नाही, केवळ सुख उपभोग होतो. कारण जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मात प्रस्तुत शरीराला काय झालेलं असतं, प्राप्त झालेलं असतं. निषिद्ध कर्म तर ते नित्यनिमित्ती कर्म करतानाच ते संपून गेलेलं असतं. राहिलेलं असतं संचितात काय फक्त विहित कर्म, काम्य कर्म, आणि त्याच्या फलभोगासाठी तेही उद्देश प्राप्त झालेलं. त्याच्यामुळे पुन्हा नंतर त्या जन्मात त्याला काही थोडाही दुःखाचा देश नसतो, सगळं सुखच असतं, सुखाचा भोग असतो. जन्मांतरीचे संचितातील निषिद्ध कर्म, संचितातलं जे निषिद्ध कर्म होतं ते तर पूर्वजन्मातच नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठानाच्या क्लेशानं बघून संपविलेलं आहे की नाही. नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करताना जे क्लेश झालं ते क्लेश म्हणजे संचितातलं निषिद्ध कर्माचंच फल आहे. आणि मग ते क्लेश बघून निषिद्ध कर्म सगळं संपून गेलेलं आहे. अशा रीतीनं प्रायश्चित्त कर्म न करता, प्रायश्चित्त कर्म करायची गरजच नाही निषिद्ध कर्माच्या नाशासाठी. नित्यनिमित्ती कर्म करताना जे क्लेश होतात त्यांनीच ते निषिद्ध कर्म काय होऊन जात आहे, नष्ट होऊन जाते. प्रायश्चित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठानानेच मोक्ष होतो असा कर्मवादीचा काय आहे, सिद्धांत आहे. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो त्यांच्या मत, आहे का नाही. आणखी एक जन्म घ्यावा लागतो, सर्व कर्माचा त्या जन्मात भोग होतो आणि मग तो मुक्त होतो. या मताला एकभविवाद म्हणतात. या मताला कोणता वाद म्हणतात, एकभविवाद अशा प्रकारचं म्हणतात या मताला. अशा रीतीनं कर्माने मोक्ष होतो. कशाने मोक्ष होतो, कर्माने मोक्ष होतो. म्हणून बंधाच्या निवृत्ती करता ज्ञानाचं प्रयोजन नाही. कर्माने मोक्ष होत असल्यामुळं मोक्ष म्हणजे बंधाचा नाश. बंधाच्या निवृत्ती करता ज्ञानाचा काही उपयोग नाही, काहीच प्रयोजन नाही ज्ञानाचं. कर्माने मोक्ष व्हायला लागला, ज्ञानाचा काय उपयोग व्हायला आहे, काय उपयोग ज्ञानाचा नाही. म्हणून ज्ञान सांगणारा तुमचा ग्रंथ कसा आहे, निष्फल आहे. बरं,
ज्ञानापासूनही मोक्ष होतो असं मानलं. बरं ठीक आहे, आता तुमच्या ज्ञानापासून मोक्ष होतो असं जरी मानलं तरी पण आता तुमच्या ज्ञानाचं हे ज्ञान किंवा मोक्ष हे परमप्रयोजन म्हणताच येत नाही. का? जर ज्ञानाशिवाय कशानेच मोक्ष प्राप्त झाला नसता तर तुमच्या ज्ञानाचं हे परमप्रयोजन म्हणता आलं असतं मोक्ष. पण ज्ञाना वाचून कर्माने सुद्धा मोक्ष प्राप्त व्हायला लागला का? मग तुमच्या ग्रंथाचं हे परमप्रयोजन म्हणता येईल का? जर दुसऱ्यानं कशानं जर ते प्राप्त झालं नसतं तर मग ते परमप्रयोजन म्हणता आलं असतं. समजा आता आपल्याला ऊत पाहायचं असेल कशानं पाहतो? मग आता ऊत पाहणं हे डोळ्यानं पाहावं लागतं, दुसऱ्यानं कशानं पाहता येईल का? पण समजा नाकानं पाहायला लागलो, नाकानं दिसायला लागलं काय? ऊत दिसायला लागलं, मग डोळ्याचं महत्व राहील का? राहील का काही? त्याला समजा डोळ्याचं महत्व. नाकानं आपण वास घेतो, डोळ्यानं वास घेता यायला लागला, नाकाचं महत्व राहिलं ते. मग तसं तुमच्या ग्रंथाच्या अध्ययनाने जे ज्ञान उत्पन्न होतं त्या ज्ञानानेच मोक्ष प्राप्त झाला असता, दुसऱ्या कशानेच प्राप्त झाला जर नसता तर मग तुमच्या ग्रंथाला त्या ज्ञानाला काय हे मोक्ष परमप्रयोजन म्हणता आलं असतं. परंतु इतर कर्मानं सुद्धा काय व्हायला लागले? मोक्ष प्राप्त व्हायला लागलाय. म्हणून तुमच्या ज्ञानाचं आता काय तो परमप्रयोजन राहिलंच नाही. राहिलं बघा, ज्ञानापासून मोक्ष होतो असं मानलं तरी ते त्याचं मुख्य फल आहे असं म्हणता येत नाही ज्ञानाचं. जसं नील पितादी रूपाचं ज्ञान, निळं पिवळं हे जे रूप आहे त्या रूपाचं ज्ञान नेत्रइंद्रिय वाचून दुसऱ्या कशाने होत नाही. होते कशाने तुम्हाला? कानानं कळतं काय? कळत नाही. म्हणून रूपाचं ज्ञान हे नेत्राचं फल आहे. तसं जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायानं मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचंच फल मोक्ष म्हणता आला असता, हे की नाही? पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानंही मोक्ष होतो, म्हणून ज्ञानाचं मुख्य फल मोक्ष नाही. याकरता तुमचा ग्रंथारंभ कसा आहे? निष्फल आहे. कळलं? तुमचा ग्रंथारंभ निष्फल आहे असं ही पूर्वपक्षी म्हणतात. बस झाला.